सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि सर्वात आधी आपली बातमी पहा आपल्या मोबाईल. पोलिसांनी आमची कंप्लेंट केली. कंप्लेंट घेतली घरातून घेऊन गेले ते पोरे दादा. सगळं तुम्ही जे म्हणाल ते घेऊन टाकू. माझं नाव विष्णू पंढरी बागेशकर, राहणार हरिओमनगर आसुदा रोड. आणि सकाळी माझ्या भावाला 8 वाजता 5 मुलं घेऊन गेलेले घरून. आणि दुपारच्या वेळेला मी जेव्हा आईंना घेऊन शनीपेठला गेलो तेव्हा अमोल विस्पुते म्हणून जे शनीपेठला कर्मचारी आहे त्यापैकी 2-3 जणांचे नाव काही मला आठवत नाही. त्यांनी असं सांगितलं की तू आरोपीला घेऊन ये, जे तुझ्या भावाला घेऊन गेलेले त्यांना घेऊन ये. त्यामुळे त्यांनी काही कंप्लेंट घेतली नाही. त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यांना तत्काळ सस्पेंड करण्यात यावं ही माझी इच्छा आहे. आणि तोपर्यंत मी बॉडीला हात लावणार नाही. आज नेमकं काय घटना झाली सकाळी काही मुलं आलेत, भावाला घरून खेचून घेऊन गेलेत. आणि त्यानंतर आम्हाला डायरेक्टली आता बॉडी भेटलेली आहे. लावले पाय मोडलाय. त्या लोकांचं आम्ही नाव घेतोय त्यांनी जी चूक केली त्याची शिक्षा त्यांना मिळेल ना. त्यांनी कायदा त्याला शिक्षा होईल. कायदा हातात घेतला, कायदा त्यांना शिक्षा होईल. त्याच्यासाठी पहिले त्याचं PM होणं महत्वाचं आहे. आपल्याला पुरावा लागेल. हे झालं ना, त्यांची तक्रारच होईल, आपण फिर्याद त्यांचीच होईल ना. हे नावं देतील ते नावं घेऊ आपण त्याच्यामध्ये. मंदिरात होते सगळे आहेत आरोपी ताब्यात परिस्थिती तुम्ही समजून घ्या. 8 वाजता घेऊन गेलं तुम्ही, आले 12-1 वाजता बोलू शकतो. कोणी गाठीला गेला कोणाला विचारलं तुम्ही? अरे त्या बॉडी मध्ये की जातात ना बॉडीच्या वेळेला करेल त्याच्यावर गुन्हा दाखल स्पष्ट झालं. आमच्या पुण्याचे भरपाई पाहिजे. आमच्या माहिती लेकरांना कोणी वागणार नाही. 3 लेकर आहेत केले बायको वेगळा प्रकार करेल त्याला काय
तुमच्या भावनांचा वापर करून कोणी काही करू शकतो. पोलीस तुमच्या सोबत आहे. पोलीस तुमच्या सोबत आहे. त्याच्यासाठी तात्काळ आरोपी आमच्या ताब्यात मध्ये आहे. ठीक आहे. त्याला घेऊन त्यांनी सगळं सांगितलं आम्हाला, त्याच्या आधारावर आम्ही सगळी कारवाई केली. ऐक ना भाऊ, ऐक ना, त्याला मी आरोपीला अरे पोलीस स्टेशनला काय करणार आम्ही त्यांचा तुला जे म्हणायचं ना लिखित स्वरूपात काय माझं नाव हितेश भाविस्कर. आज सकाळी 8 वाजेला आमच्या घरी 4 जण येऊन माझे काका ज्ञानेश्वर पंढरी भाविस्कर यांना घेऊन गेले, गच्ची धरून घेऊन गेले आणि नंतर त्यांचा काही टायमात आम्हाला तपास लागला आणि मग आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करण्यासाठी गेलो. त्या ठिकाणी त्यांनी आमची कंप्लेंट घेतली आणि 24 तासानंतर त्यानंतर तुमची कंप्लेंट घेण्यात येईल. पण आमच्या घरातून कॉलर पकडून माणसाला घेऊन जाता येत तोपर्यंत पोलीस कंप्लेंट घेत नाहीये. CIB न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि सर्वात आधी आपली बातमी पहा आपल्या मोबाईल.